धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विस्तार पण तरुण मुलं आणि मुली दोन वाक्य चित्त देऊन ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृती शब्दच कसा भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका त्या, लंडन दिदी, जपान काका. नाही, पोरला यायचे मी लय भेटतो पोरांना. त्यांना काय महाराजांनी फिराज पडले गप्पून बोलत येते. एक कीर्तनात पुढे बसलो तर कालवा करायचं म्हणलं बोलू नको. त्या मला म्हणला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवले. म्हणलं लय अभ्यास होते, एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचार तो मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. त्यातली पोरं असतात गायबानी, त्यांना काय येते महाराजांनी फिराजांनी गुरुजीला येडं करते. तर इतकं सोपं आहे का? गुरुजींनीच तेवढं लॉट संभळू झालं. एका वर्गात 50 घरचे 50 आमच्या भोसले सर आलेत बघा इथं. आणि सर तर आले तर. आणि आपल्या गावामध्ये शिक्षकांचं गाव म्हणणं सगळीकडे ओळखलं. जवळपास 300-400 शिक्षक आपल्या गावात आहेत. मायबाप या शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारं गाव. आणि आर्मीतले जवानही तितकेच देश सेवा करणारे आणि ज्ञानाची गंगा पोहोचवणारे शिक्षक सुद्धा तेवढेच. ते शिक्षकांची कमाल आहे. सोपं नाहीत ही पोरं. त्यांची बुद्धी आपल्यापेक्षा कुणीकडे डोकं लावते त्यांची सांगताच येत नाही. गणिताचे शिक्षक आले, ओठ वजाबाकी शिकवायचे. 5 मधून 5 गेले की ते तुम्हाला मला नाही एवढं सोपं आहे. सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आणि किती चपात्या दिले? 2. 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते मला भात. आता तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे? जरा गणितावर बी ध्यान दे ना. काय गुरुजी असला लय अवघड आहे मायबाप. आणि ज्यांनी गुरुजींचा मार खाल्ला ते ऑफिसर झाले, आयुष्यात मोठे झाले. आणि जी गुरूंवर गुरु राखली ती गुरांना मागायची सध्या. पूर्वीचे शिक्षक काय मारत होते राव, सणासण चोपत होते. आणि घरून बी ऑर्डर यायची, निवार तुडवा म्हणायची पोराला. आता तसं नाही. हात लावला की आई शाळे. गुरुजी राहायचंय का वाघापूर मध्ये? आपले वरपर्यंत हात आहेत, मिनिटात बदली करीन. त्याचा बाप तरी कुठे शिकला, तो बी येडाच होता आणि हेव येडा राहिला तरी चालेल, पण अंगाला टच करायचं नाही. गुरुजी म्हणतात तुमचं असं तसं. त्यांचं काय नुकसान आहे? आपल्या जीवनाचं नुकसान आहे ना. मार दिल्याशिवाय, झपकिल्याशिवाय, दहशत असल्याशिवाय पोरं शिकत नाहीत. हाती लाड केलं परत बापालाच पोरं बुटाने हाणत्यात म्हातारपणा. त्याच्यामुळे दहशत पाहिजे, दबाव पाहिजे पोरांवर सुद्धा. मायबाप फार अवघड परिस्थिती. पोरं म्हणजे काय आणि गुरुजी म्हणजे मला एक गुरुजींचं विशेष वाटतं ते या कारणासाठी, अर्भकाचेसाठी पण ते हाती धरली पाठी. पूर्ण ज्ञान गुरुजींना असतं सगळ्या क्षेत्रातलं, पण विद्यार्थ्यासाठी 1 2 3 1 2 3 आ सुरू पहिल्यापासून करायचं. म्हणजे पूर्ण पदाला प्राप्त होऊन परत पहिल्यापासून पोरांसाठी शिकवायचं. त्यांच्यासारखं राहून सोपी मेंटॅलिटी नाही बरं का. म्हणजे शहाणा असून मी येड्याचं सॉंग घेऊन शिकवणं ही सगळ्यात मोठी कला आहे गुरुजींचं. हे सगळ्यात मोठं विशेष आहे माय. त्यांच्यासारखंच व्हावं लागतं. आणि त्याच्यामुळं लय लहान मुलं तर अंगणवाडीच्या आशा सेविका, महिला मंडळाकडेच ते काम असतं. म्हणजे ती लेकरं सांभाळत, त्याच्या खाली तुम्ही बी शिकू शकत नाहीत. मग ती पोरं त्याच्यापेक्षाही अजून आईचं हृदय करण्यासाठी लहानपणी मॅडम असते, सर नसते. सर पहिलेच्या पुढे. सांगण्याचा उद्देश त्या मुलांमध्ये मुलांसारखं राहून. आणि फार हुशार असते शिक्षक. म्हणजे इतके सोपं समजायचं नाही. त्यांच्या डोक्याला आपलं डोकं कधीच लागू शकत नाही. एका गावात एक शिक्षक होते. शिक्षक किती हुशार आणि त्याचा अभ्यास किती असतो ह्याच्यावर सांगतो. 5ला शाळा सुटायची, 5च्या पुढं काय करायचं? गुरुजींचा अभ्यास होता जरा आयुर्वेदातला, त्यांनी टाकला मेडिकल गुरुजींनी. आणि मेडिकलवर बोर्ड आलेला कोणतं बी औषध घ्या किंमत 500 आणि नाही गुण आल्यावर महागारी 1000 देणार. एका डॉक्टरनीच बोर्ड वाचला, गुण आल्यावर 500, नाही आल्यावर 1000. बघू म्हणले गुरुजींचा किती अभ्यास आहे. गेले गुरुजी, सर माझा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? माझ्या जिबीला चव नाही. गुरुजी हुशार होते, म्हणले 5 नंबर कप्प्यातलं औषध काढून 5 थेंब द्या. 5 नंबर कप्प्यातलं औषध काढलं, 5 थेंब दिलं. ती होता रॉकेल. तर राखेलचं येड्या माणसाला कळते, डॉक्टरच्या जीबीवर राखेल. डॉक्टरने उड्या हाणा सुरू. काय राव गुरुजी, औषध मागितलं आणि राखेल पाजलं. गुरुजी म्हणले तुझ्या तोंडाला चव नव्हती, पण राखेल आहे काढलं म्हणजे गुणाला काढ 500. द्यावं लागलं. म्हणजे शिक्षक सोपी असते तर काय. गुरुजी म्हणलं अरे डॉक्टर म्हणलं लयचा अभ्यास आहे, परत महागारी. 2 महिन्याने परत रिटर्न. सर माझा एक प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? माझी बुद्धिमत्ती मंद झाली.
2 मिनिटापूर्वी काय घडले हे सुद्धा मला आठवत नाही, लक्षातच गोष्टी राहत नाही. गुरुजी हुशार होते, म्हणले 5 नंबर कप्प्यातलं औषध काढा आणि 5 थेंब देऊन टाका. डॉक्टरला आठवलं मागल्या 2 महिन्यापूर्वी आलं तेव्हा बी 5 नंबर कप्प्यातलं 5 थेंब, आता बी तीच. म्हणजे गोड गोड बोलून राखेल पास देते का काय आपल्याला? काय राव गुरुजी, रोग वेगळा ना औषध त्याच कप्प्यातलं देता का? गुरुजी म्हणले तुला 2 मिनिटापूर्वीच वाटत नव्हतं, 2-2 महिन्यापूर्वीच आठवायला लागलं, गुणाला काढ 500. आल्या का? डॉक्टर म्हणले अवघडच झालं. परत ओ माघारी गेलं, भारी तोंड केलं, विचार करून मला 1000 गेल्यात. तिसऱ्या वर्षाला अजून एकदा लढून बघू, जिंकलो तर आपलं 1000 माघारी येत्या. सर प्रॉब्लेम काय? डोळ्याला क्लिअर दिसत नाही. गुरुजी म्हणले ह्या रोगाचं औषध आपल्याकडं नाही, काढा 1000. बोर्डाव काय लिहिलंय? नाही गुण आल्यावर 1000 माघारी देतो. थांबा. खिशात हात घातला, 100 रुपयाचीच नोट काढली, हातावर ठेवली. हे घ्या 1000. नोट कितीची? 100ची. म्हणले किती? काय राव सर, 100ची नोट देताना हातार म्हणता. गुरुजी म्हणले तुझ्या डोळ्याला दिसत नव्हतं, 100च्या नोटा दिसायला, गुणाला काढ 500. मोकळाच केला. ते असे शिक्षक असतात, गुरुविना अनुभव. त्याच्यामुळे शिक्षक फार मायबाप त्यांची मेंटॅलिटी पण त्या पूर्ण पदाला प्राप्त होऊन सुद्धा लहान बाळासाठी ते पहिल्यापासून सुरू करतात. ही मेंटॅलिटी सुपी नाही. त्याच्यामुळे बारकाली पोरं 10वीचा क्लास चालू. शिक्षक मूर्खा हो, बेअक्कल मुलांनो. 16 वर्षाचं वय झालं, एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या पाठ होईना. अरे माऊलींचं 16 वर्षाचं वय असताना माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्हाला एवढं कळलं ना? पोरं म्हणजे सर 16 वर्षाचं असताना माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला मान्य आहे, पण 22व्या वर्षी समाधी घेतली, मग तुम्ही कधी जाणार आहे? हे असली पोर आहेत. ह्या पोरांनी कालवा केला म्हणून आपला ह्या पोरांचा विषय निघाला. आपला मूळ विषय चालला होता धर्म संस्कृती. ही भारत देशानं जगाला शिकवली. भारतासारखी संस्कृती नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा नव्हता होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. आता शिवजयंती आली जवळ, हळूहळू आता गरम वातावरण होत चाललं. राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी राजेंची गरज आहे आम्हाला मान्य आहे, पण तू कशासाठी आला बा? तू फक्त बाटल्या मोकळ्या करायला आला, बिड्या फुकाय आला, आईबाप हाणाय आला, डीजे वाल्याला घाबराय आला का काय? तुम्ही छत्रपतींचे मावळे, त्यांचे विचार जीवनात ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथे खाली बसन. ह्याच्यात काही भेटन गुटका खाल्ला, तोंड फुटन, दारू पेला, लिव्हर फुटन, चांगल्या कामात आला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवा, नाहीतर सुरुवातीला पासून ताडी तुमची वेळ त्यांना आडी दारूच लावताना गोडी एकावं लागन. महाडी इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, आर लावून त्या दारूला काडी धरण्यानं मग तो कोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाचे हरगण आयुष्याचे बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. आणि सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. या 10 दिवसाच्या सप्त्यात किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे. परिवर्तन काय झालं ह्याचं चिंतन करा. आम्ही जे झालो सांगून तुम्ही पियाक झाले, ऐकू तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय, खरंय नको रे, व्यसन करणं वाईट आहे. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि एडा मळता गप्पा सुरू. हे लय लांबून महाराज येतात बो, लय आराडतात बो. गावकऱ्याने औंधा चांगला निवडून महाराज आणले. तंबाखूवारी निवाडते ते कीर्तन संपले आम्हाला. ते जागरा दिवशी होतं ते जरा बारीकच पिल्ल होतं रे, लय जपकिवलं रे गावाला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करू नका. हा गप, सांगतच असत्यात, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्या, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. आणि वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नको मानाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्याचा. परिवर्तन 8 दिवसाच्या सप्त्यात गावात 8 तरी माळकरी वाढव ना. ही ज्ञानोबा तुकोबरांच्या विचाराची परंपरा आपल्या खांद्यावर हे टिकवायची जबाबदारी युवा शक्तीवर आहे.
म्हणून मुलांना सांगणे, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान आणि निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले सध्या गावागावातला जर सगळ्यात मोठा जटिल प्रश्न कोणता असेल, सध्या पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, पैशाचा प्रश्न, एकच प्रश्न, बायकाच मिळाला. सोलापूर सारखं मोर्चे काढावं लागतं आणि काही दिवसांनी गावागावात. सोलापूरचा मोर्चा लय काढला, 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. आता काय रेशन कार्डला गहू तांदूळ आहे का काय, तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करता बा? हे बोमला घरच्या नवरदेवा अक्कल नाही, कवडीची बापाची इस्टेट मजा करायची, थोबाडात मावा ढाब्यावर जातो, 10 रुपये तो आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, कोण पुरीच वाटोळ करायला मोकळे. तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुटतं, असलं तर पेले अंग हाले तर कोण पुरीच वाटोळ करायला मोकळे. आणि नवरदेवाला तरी काय कळतं, ते भांबवलेलं असतं, काळाच्यात मला तर घोडा घोड्यावर बसतो आणि 4-5 पेताडी वाटल्यासाठी पुढे पुढं कराय, 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण त्याचा घाम पुसाय, त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखाली म्हणजे मी इंद्रच झालो. इंद्र नाही तू दलिंद्र आहे, तू कसा इंद्र, तुला रपवा आहे कमळच्या अक्कल नाही, जेव्हा काय डीजे वाजला घोडा ओदाळा नाचा नाचा नवर दिवस घेऊन गेला, ते बघितलं मोबाईलवर. हा, त्या नगर जिल्ह्यातच झालं, नवर दिवस न्यायला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता नवर दिवस. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडवडू बाहेर काढला, तरी त्याचा एक तडाका, नवरी कुठे, लोक म्हणले तिचं कालच झालं. मला मी काय करतो, असाच डीजे पडा नाचाय मोकळा, आता काय करतो तू? असली पोर आहेत आणि काहीच नाही करता आलं तर पोरांना सांगतो आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होत्यान. शेवटचा पर्याय. त्या माळण बुक्याला सोपं समजू नका, आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमवली माळण बुक्याच्या जोरावर लॉकडाऊनच्या नंतर. एक जण माझ्याकडे, महाराज लग्नात जमाना, म्हणलं मी जमवतो, मला काय करावं, मला कपडाला बुकान गळ्यात माळ, किंवा मला खरं सांगा माळ घालतो पण जमन का? आता ती बायकोसाठी माळ घालायला तयार झाली. ते म्हणलं जाळ झाला, शाकाहारी करायला म्हणा, पण बायको भेटेन, आणि मला जमू नाही तर नाही जमू, पण माळ खरी वाढन. म्हणजे त्याच्या डोक्यात एक लग्न येतं, माझ्या डोक्यात एक लग्न येत नाही. मला आण माळ, त्याने बारीक मण्याची माळ आणि मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टप्पाऱ्या मण्याच्या माळ एवढ्यालाच म्हणे, कचाकच म्हणे हाडकाला रुताचं, झोपताना म्हणायचं लय रुतत ये, मी म्हणलं लग्न, हा मग रुतून द्या. लग्न म्हणलं की शिच्यापत व्हायचा, बुका लावायचा बारीक, म्हणलं मोठा लाव, आणि मला कपाळ कळवण की लग्न लावतो, गंधन बुकान धोतरण नेहरून टोपीन असा पांढरा शुभ्र बगळा बनवला, कुठं कीर्तन गेलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग, काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाया पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही लागा. कीर्तन संपले, लोक म्हणायचे संघ आलेलं आहे, पण असून द्या, पोरगा माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, सुखानं खाईन, आपली अर्धी खाईन पण सुखानं खाईन, देऊन टाका पूर गेला. 10 पोरांची जमवली, हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल, ए वाघापूर, ट्रकनी नवरती होत, काय काय गावात ट्रकनी, टेम्पो, आयशर 407, आता इतकी काय कुंभमेळ्यात नेऊन सोडायची का काय? लय अवघड झाले माय बाप. मग तरुण मुलांना सांगतो, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन 50% जागेवर चेंज होतोय. कस काय होतो तो ऐका. मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका, तर त्याची संस्कृती बघा. नुसता मुलाचा बंगला बघू नका, तर चांगला बघा. बंगला असून चांगला असेल तर मग दुधात साखर. पण 100 एकर जमीन ती जर पेताड निघाला तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमीत अर्धा एकर जमीन आहे, मुलगा जर जिद्दी निघाला ते 25 एकर केल्या शहरांना करतो, तर वान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात द्या, वारकऱ्याच्या घरात द्या, गरीबाच्या घरात मुली द्या. आणि हे तरुण मुलाने त्या लिस्ट मध्ये बसण्याचा प्रयत्न करा. अशी क्वालिटी कमवा. पुरीचं सोडा, पुरीच्या बापाचा फोन आला पाहिजे, म्हणले पाहिजे तुमचं आहे का काही ह्या वर्षी प्लॅनिंग बॉ, हे तुमच्या मनकटात धमक आहे, करतो तो सिद्ध करा. तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. म्हणून धर्माविषयी स्वाभिमान ठेवा. आणि आणखी एक वाक्य सांगतो, गावागावामध्ये एकी ठेवा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकीने एवढा सप्ताह केला तर तालुक्यात 4 सप्ताह करतो. वाघा पूर्ण केला तसा करा. एकीची ताकद आहे मायबा. अशीच एकी ठेवा. हेच माणसं पुढक आणि तीच पुढक आणि ह्यांचीच नावं घेतली त्यांचीच राहिली. हे जे आपल्यातले वाद आहे हे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? संकटाची लेवल काय चालू आहे, आपल्या अपेक्षाची लेवल काय चालू, ह्याचं प्रत्येकानं आत्मचिंतन करा. स्वतःसाठी नाही, या परंपरेसाठी, या धर्मासाठी, संप्रदायासाठी सगळ्यांनी मानापणाची अपेक्षा न करता आपण सगळे ज्ञानोबा तुकोबारांचे लेकर आहोत, या भावनेनं एक व्हा. कुटुंबामध्ये एकी ठेवा. आणि शेवटचं वाक्य माझं ब्राह्मण काकाला सुद्धा सांगतो, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा.
खरं ह्यांची कुंडली जुळली, पोराचं काही नसतं व ते कसलं असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेलं की आईसारखंच बोलवतं, बायकोला म्हणतं तुझंच खरं, आईला म्हणतं तुझंच खरं, दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं आहे. मरण का, आईला बोलावतं बायकोला रागन, बायकोला बोलावतं आईला रागन, मित्राला फोन करत ती प्यायला पैसे मागे, मग त्याला कोणीकडूनच सुधारा नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करणं, व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी भरल्या शरण नाही, हे कळण्यासाठी जीवनामध्ये संत विचार आवश्यक आहेत. संतांची संगत या शब्दाचा एकच अर्थ आहे की संतांच्या विचाराची संगत. त्यांच्या विचाराची संगत या शब्दाचा अर्थ त्यांच्या ग्रंथाची संगत. ज्ञानोबा डोळ्याला दिसणार नाहीत, पण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन, त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये व्हावं. म्हणजेच या संताशी निरवी हेची मज देई, आणि तुझे काही न मागे तो. तेव्हा मला फक्त संत संग ज्ञान, तुम्ही मागा म्हणतात हेच ज्ञान, पुन्हा पुन्हा मी तीच इच्छा तुमच्या पुढे प्रगट करतो. आता तरी तुमचा कृपणपणा सोडा, उदार व्हा, आणि मला संताच्या चरणाजवळ ठेवा. तुका म्हणे आता उदारतो हे मज ठेवी पाये संताचे. देवा आता तरी तुम्ही उदार व्हा, संताच्या चरणाजवळ मला ठेवा, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर, माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग